तर मित्रांनो, आज तुम्हाला नाशिकचं स्वामीनारायण मंदिर दाखवतो. हो, तर मित्रासोबत आलो. पेपर होता, आता काय 1:30 वाजता पेपर आहे. म्हणलं येऊ मंदिर बिंदिर पाहून त्यामुळे तर तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, हा मंदिर पहा, स्वामीनारायण. काय डिझाईन बनवली भाऊ त्यांनी. आणि इकडं सर्व ते कोणते स्वामी आहेत हो, ते आहेत. मला नाव माहीत नाही, पण तसं विसं दाखवतो तुम्हाला. आणि झाडकुंडी बिंडी इकडे मस्त लावले बर का. कोण माहिती आहे का, हे रामानुजाचार्य यांचे नाव आहे आणि वल्लभाचार्य आणि शंकराचार्य बर का. असेच लय अनेक आहे इकडे. पण आता तेवढा टाइम नाही, पुढच्या वेळेस तुम्हाला सर्वचे सर्व दाखवून देईल. पण इथं तुम्ही या, हे मंदिराचं नाव आहे स्वामीनारायण मंदिर, नाशिकमध्ये. तुम्ही एकदा तरी आपा काय आहे ते तुम्हाला आतमध्ये काय दाखवतो. पण आतमध्ये मोबाईलला लाऊड नाही आहे, त्याच्यामुळे ते तर नाही जाऊ शकतात. पण बाहेरून पहा तुम्ही, अत्यंत खूपसूरत मंदिर आहे स्वामीनारायण. इथं लय पब्लिक आधी हो पाहायला, पब्लिक पाहून घ्या. आणि कॉलेजचे सगळं मुलं आले, ते पेपर झाला मधून. आणि हा कालचा नजारा पाहू शकता तुम्ही. आणि इकडे गार्डन आहे, तुम्हाला गार्डन बी दाखवून देतो. थांबा मग मी. आणि आता आम्ही इकडे गार्डन बिर्डन पाहायला जाऊ राहिलो होता, मग तुम्हालाही दाखवतो गार्डन कसं भारी. आणि बाय भाऊ, राम सीता लक्ष्मण कशी बसले भाऊ इकडे. आणि काय भाऊ तुम्हीच सांगा. आता इकडे फोटोशूट चालू आहे भाऊ. आणि काय भाऊ, खेळणी बिळणी टाकून दिली भाऊ. आता माग आलो होतो, काही खेळणी नाही दिली भाऊ. आता नवीन खेळणी बिळणी टाकून दिली भाऊ इकडे. आणि पुढे काय दाखवतो, सामामध्ये जातो भाऊ आम्ही. इथं आम्हाला तर नाही काही खेळ, आजा पडत होता इकडे. आणि याच्यात गोल गोल भिंगू का आजा तुला, योग्य काय बसू राहिलं काय. चालेल इकडे चाल. चला तर आम्ही आता इकडे काय ते दाखवून देतो भाऊ तुम्हाला. बाय काय. आणि किती भारी दृश्य आहे बघा. कासवावर काहीतरी आहे आणि साप आहे तो. त्याला कोण आहे ते ओढू राहिले भाऊ डायरेक्ट. लय भारी दृश्य आहे भाऊ इकडच. अजून पुढे काय दाखवतो, थांबतो राहिले. निळ पहा, शंकरजीची मूर्ती आहे भाऊ. इथे मध्ये नो एंट्री आहे, पण बाहेरूनच पाहायचे. आणि कशी आहे तुम्ही सांगा बरं का. आणि स्वामीनारायण मंदिरात एकदा तरी या तुम्ही. आणि भाऊ इकडे झाडांची डिझाईन तर एवढी खतरनाक केली आहे ना, नावच नाही भाऊ. डायरेक्ट हे पहा कसं सगळं कापून बिपून एक नंबर. अशी डिझाईन आपल्या गावाकडे तर नाही होऊ शकत, पण इकडे देवाचं ठिकाण आहे म्हणून होऊ शकतं. आणि इकडे भाऊ सगळे आपली गँग भाऊ फोटो काढायला डसली भाऊ. आता मंदिर बिंदिर पाहायला म्हणला. चला आता पेपर आहे आपला 1:30 वाजता निघू म्हणला आता. तर अजून असंच तुम्हाला अजून एक मंदिर दाखवून द्यायला. आजच्या घाटी एवढंच मंदिर.